नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहोत म्हणजे मी बनवणार आहे बाजरीच्या खरोड्या. कारण मी पाहिल्या होत्या सरिताज किचन जे युट्यूबचं चॅनल आहे ना त्याच्यावरती पाहिल्या होत्या आणि म्हटलं की करायला पण सोपे आहेत जराशा आणि ते फक्त मिक्सर आणि गॅस एवढ्याच गोष्टी लागत आहेत त्याला बनवायला, त्याच्यामुळे त्या बनवायला इझी आहेत. म्हणून मी आज बनवणार आहे बाजरीच्या खरोड्या. त्यासाठी मी ही आणली होती अर्धा किलो बाजरी आणि ही भिजत घातली होती एक दिवस. परत हिला मोड आणले. ही मी थोडीशी वाटून घेतलेली आहे अशी बाजरी आणि वाटल्यावरती अशी दिसते. नशीब थोडीच टाकली कारण आज पावसाचं फार वातावरण आहे. पाणी ठेवलं होतं उकळायला. आता बाजरी वाटून घेतलेली आहे चांगली. त्याच्यामध्ये टाकलं होतं हिंग, लसूण आणि मिरची. असं मिरच्या 2च टाकलेल्या आहेत पूर्ण ह्याच्यामध्ये. हे एवढं माझं मिश्रण झालेलं आहे तयार आणि यात सगळं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. हिंग टाकल्यावर एवढा छान वास येतोय ना. घरी जे पापड वगैरे बनवतात ना त्यात हिंग टाकतात, तसाच अगदी छान असा वास येतोय हिंगाचा. हिंग मस्त आहे याच्यामध्ये असं मी ऐकलेले आणि आता झाल्यावरतीच कळेल. पण पावसाचं वातावरण बघा, काय पाऊस वाटतोय, आज पाऊस येणार आहे असं वाटतंय. जर पाऊस आला तर जगातली एकमेव बाई असेल की पावसात त्यांनी वड्या घातलेल्या आहेत म्हणून खरवड्या घातलेल्या आहेत. पाऊस चांगली उकळी आलेली आहे. मी हे असं टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये एकदम. शपथ जास्त पडले, माझा फोन धरायलाच कुणी नाही. आणि नंतर मग याला मी मिक्स करून घेणार आहे असं. थँक गाठी नाही झाल्या त्याच्या काय. दिसायला तर एकदम चांगलं दिसतंय, असं वाटायला लागले काहीतरी व्यवस्थित होणार आहे म्हणून. बाजरीच्या पापड्या आणि बाजरीच्या खरवड्या काही असतील ना तर आमच्यासाठी फेवरेट आहेत. माझ्यासाठी, राजेशसाठी. पण भार्गव हे आता फर्स्ट टाइम खाणार आहे. मीरू सुद्धा फर्स्ट टाइम खाईल जर ह्या चांगल्या झाल्या तर. आता घरी फोन केला होता सासूबाईंना विचारायला की मिश्रण कसं झालेलं आहे म्हणून. कारण हे असं वाचतंय आणि मला कल्पना नाही की हे शिजन कधी म्हणून. कारण युट्यूबवरती सगळ्या गोष्टी मिळतात की आता असं मिश्रण टाका, हे करा, ते करा. सगळे इन्ग्रेडियंट्स माहिती होतात की कशा टाकायचे असतात. पण मेन म्हणजे आता हे शिजलंय की नाही हे बघण्यासाठी घरीच फोन करावा लागतो. पण आता सासूबाईंनी सांगितलेलं आहे की हाताला जर हे चिकटलं नाही तर म्हणायचं की शिजलंय म्हणून. आणि त्यांनी अजून एक आठवण केली की हे सारण बघून त्या म्हणलं की ह्याच्यामध्ये तीळ टाक थोडेसे म्हणजे अजून चवीन. कम्प्लिटली विसरले होते तीळ टाकायचे. माझ्याकडे हे तीळ होते, आईनीच घरून दिलेले होते. मी हे तीळ ह्याच्यामध्ये टाकते जरा आता, म्हणजे थोडे अजून चव वाढेल. लकीली चांगलं ऊन पडलेलं आहे कारण मी अंदाजे माझे बाजरी टाकली होती पाण्यामध्ये की कशा होत आहेत ते बघूयात हे चेक करण्यासाठी. आणि इकडे ह्या वर्षी जागा पण आहे थोडीशी सगळ्या गोष्टी बनवायला, म्हणून म्हटलं की चला ह्या वर्षी ट्राय करूयात. ओढणीवरती हे आता धुवून घेतली, ओढणी ओलसर केली थोडीशी आणि मग नंतर ह्याच्यावरती आता खरवड्या घालणार आहे. ह्या आता मी अशा बनवते, थोड्याशा घेतलेल्या आहेत. पाणी घेतलं थोडंसं आणि नंतर टाकते. थोडं गरम आहे. गरम आहे. हो, थोडं गरम आहे. तू बनवतेस का? या मग चल खाली ये. काय बनवतोय आपण? भाजी. खरवड्या चालू आहेत आणि मिरून इकडे पाय दिलेला आहे त्याच्यावरती. भार्गव मला हेल्प करणार थोडीशी? चल ना, हे करू लाग ना थोडस. काय करू? हात धु. मिरू तुला हेल्प करते मला. शूज काढून ये चल. एवढं बाकी आहे अजून हे सगळं. हे काय झालंय, इथं जागाच नाहीये, सगळं इथं गवत आहे ह्याच्या खाली, त्याच्यामुळं मग थोडी ऍडजस्ट करावं लागणार आहे. हा ते धुवा. मिरूने सगळं खराब केलंय शूज.